प्राण संजीवन भक्तवत्सल करुणा अकारण करुणावरुणालय श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचं अध्यात्मविश्वातील एक अत्युच्च कोटीचं ग्रंथरत्न की ज्यामध्ये आपल्या गुरुआज्ञेवरून आपली प्रातिभ अनुभूती साकार शब्दद्वारा करण्याचा निकराचा प्रयत्न माऊलींच्याकडून झालेला आहे. यामध्ये अनुभूती ही कोणत्याही प्रमाणाला किंवा शब्दाधिकांना विषय न होणारी, परंतु त्या शब्दरूपी दर्पणामध्ये जर अमृतानुभवरूपी जो शब्दाच्या द्वारा ग्रथित केलेला असा जो दर्पण आहे, त्या दर्पणामध्ये पाहिलं तर आपल्या आत्मस्वरूप स्थिती अभंग अविच्छिन्न रूपाने परिपूर्ण रूपाने आपल्याला सहज प्रतीतीला येईल. किंबहुना ज्याला सहजावस्था आपल्याला जी स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, घनीभूत आनंद अद्वैत स्वरूप आहे, ती आपल्याला करतला मलकवत होईल. करतळावरी वाटोळा डोलत देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. हे जे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, तीच गोष्ट अमृतानुभवामध्ये अगदी स्पष्ट रीतीनं कोणाच्याही अनुभूतीला येईल अशा प्रकाराने शब्दाद्वारा साकारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी ती साकारच झालेली आहे. फक्त आपण जितका अंतर्मुख होत जाऊ आणि त्या शब्दाची शक्ती कळून घेऊ, तितका तितका ते आहाच बोलाची वाली फेडीचे, ब्रह्माची याच्या अंगा घडीजे, मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी, अशी जी ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे. तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे जे प्रतिज्ञेचं बोलणं आहे ते उघड ह्या अमृतानुभवामध्ये सांगून आपला अनावृत्त असणारा नित्यसिद्ध आत्मा ज्ञानोबरायांनी या ठिकाणी त्या आत्म्याची करतला मलकवत अभिव्यक्ती केलेली आहे. तर त्याचं चिंतन करत असताना आपण श्लोक पंचकाच्या मंगलाचरणाच्या रूपाने श्लोक पंचकाचं चिंतन केलं आणि शिवशक्ती समावेशन हे प्रथम प्रकरण की ज्याच्यामध्ये उपास्य आणि उपासक यांचं नित्यसिद्ध ऐक्य सहज झालं. सद्गुरू वंदनाच्या रूपाने गुरु आणि शिष्य यांचं स्वतःसिद्ध ऐक्यच आहे हेच सिद्ध झालं. आणि नंतर वाचारून परिहारामध्ये त्या ठिकाणी वाणीच्या आतीत असणारं जे आपलं आत्मतत्व ते कधीही वाणीला विषय होणार नाही. आणि चौथ्या प्रकरणामध्ये ज्ञान अभेद कथन सांगत असताना अनावृत्त ज्ञान स्वरूपावर कधी अज्ञान आलंच नाही, तर त्या अज्ञानाचं निवर्तक ज्ञान ते आणि अज्ञान ही दोन्ही आत्मस्वरूपावर वाचारंभण मात्र आहेत. आणि मूळचं त्याचं जे स्वरूप आहे ते तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे, अशा स्वरूपाचं सांगितल्यानंतर आता बऱ्याच महापुरुषांचं म्हणणं आहे की हे जे 5वं प्रकरण आरंभ झालेलं आहे, तर ह्या 5व्या प्रकरणामध्ये सच्चिदानंद पदत्रयाचं विवरण केलेलं आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या आत्म्याचं स्वरूप लक्षण आहे सच्चिदानंद. त्यामुळं आपल्याला मी सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणजे आपण ज्याला हेतूचं प्रतिपादन करून आत्मा सद्रूप कसा, चिद्रूप कसा, आनंदरूप कसा, त्रिकालाबाधित सत्य कसा, तो स्वयंप्रकाश कसा, आणि तो घनीभूत आनंद स्वरूप कसा, आणि तो अद्वय स्वरूप कसा, हे कळून घेण्यासाठीच आपली सगळी वेदांताची अंतरंग जी साधनं आहेत, श्रवण मनन निधी ध्यासनामध्ये आपण हीच गोष्ट सिद्ध करतो की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. आणि अशा अखंड अर्थाचं आपल्याला ज्ञान करून घेण्यासाठी आपली जीवनभर वेदांताचा जो साधक आहे तर तो ह्या अंतरंग साधनाच्या द्वारा ह्या दिशेने जात असतो. परंतु ह्या दिशेने जात असताना जे सच्चिदानंद पदाचं जे कौतुक आहे आपलं, तर ते कौतुकही ज्ञानोबरायांना काहीही ठेवायचं नाही. कारण सच्चिद आणि आनंद हे जी शब्द आहेत हे शब्द परमात्म्याला कधीच विषय करत नाही. मग ते शब्द त्याचं कौतुक करण्याचं कारण नाही किंवा त्याचा अभिनिवेशसुद्धा ठेवायचा कारण नाही की मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. कारण जर त्या ठिकाणी असज्जड आणि दुःख हे जर त्याचे विरोधी शब्द जे आहेत त्या विरोधी शब्दाच्या सापेक्ष फक्त आत्मा सत्स्वरूप आहे म्हणण्यात तो असत नाही. असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, आणि जडाची या समाप्ती चिद्रूप आहे. या ठिकाणी फक्त चिद्रूप म्हणण्याने चित्पदाचा आत्माविषय आहे, सद्रूप म्हणण्याने
आत्मा सत्पदाचा विषय आहे असं कधीच श्रुतीला देखील सांगायचं नाही, किंवा ही श्रुती, युक्ती आणि अनुभवाने ही गोष्ट सिद्ध होते की सच्चिदानंद पदाचं वाच्य परमात्मा कधीच झाला नाही. इतकंच नाही तर तो सच्चिदानंद पदाचं लक्ष देखील नाही. या फक्त तुम्हाला अनात्म पदार्थाविषयी तादात्म्य ठेवून जोपर्यंत अज्ञान तुम्ही स्वीकारलं तोपर्यंत आम्ही त्याला, तुम्ही अज्ञान स्वीकारलं की असत झालं, अज्ञान म्हटलं की जड झालं, अज्ञान म्हटलं की दुःख झालं. तर आत्मस्वरूपात यांचा काही संबंध नाही हे सांगण्यासाठी त्या आत्मस्वरूपाला सच्चिदानंद पदाचा प्रयोग केलेला आहे श्रुतीमातेनं. बाकी सच्चिदानंदाचं ते वाच्य आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. ही गोष्ट स्पष्ट करून माऊली ह्या प्रकरणामध्ये सांगतात. आणि आता हे जे 5वं प्रकरण आहे, सच्चिदानंद पदत्रय विवरणम, या 3 पदाचं विवरण करत असताना या टीकाकारांनी प्रथम विषय संगती सांगितली, नंतर काल प्रकरण संगती सांगितली. तर हे प्रकरण संगती सांगितल्यानंतर आता प्रथम ओळीचं अवतरण शिवकल्याण स्वामी या ठिकाणी आपल्या नित्यानंद एकदिवकीमध्ये शंकेच्या रूपाने हे अवतरण मानतात. आणि नंतर पहिल्या ओळीमध्ये त्याचा त्या ठिकाणी शंकारूपाने जे मानलेली अवतरणिका आहे त्याचा परिहार करतात. ते कसं आहे ते पहा. आपल्याला टीकेमध्ये 23व्या ओळीपर्यंत आपण आलेलो आहे. आशंका वाचू ना. आत्मा एक सुबुद्ध, ज्ञानाज्ञानाहुनी आगाध, ते स्वरूप मात्री त्रिवाद आहे का विवाद येते बघा. स्वरूप मात्री त्रिवाद नाही ते जे हे संहिता त्याच्यात आहे का त्रिवाद सच्चिदानंद हे. आता सांगतात आत्मा एको सुबोध, आत्मा एक आहे. आत्मा एक आहे म्हणजे एकम एव अद्वितीय, म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित द्वैत निरपेक्ष अद्वैत स्वरूप असा आत्मा एक आहे. तो सुबुद्ध, तो आत्मा आपण म्हणतो नित्यबुद्ध, म्हणजे तो सम्यक ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञानाने अस्पर्शित अचुंबित असणारं विशुद्ध ज्ञानस्वरूप, त्याला सुबुद्ध असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना आत्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावानं आहे, तर त्या ठिकाणी तो शुद्ध स्वरूपाचा आहे. म्हणजे सुबुद्ध आहे, ज्ञानस्वरूप आहे. आणि ज्ञानाहुनी आगाध, आणि ज्ञान आणि अज्ञान यांच्याहूनही तो आगाध, यांच्याहून अतीत आहे, किंवा ज्ञान आणि आगाध यांच्या अतीत असणारा त्याला आगाध असं म्हणतात. म्हणजे वृत्ती ज्ञान किंवा अज्ञान या रूपाने त्याचं कोणतंच कथन करता येत नाही, कारण अज्ञान त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध होत नाही. त्यामुळं त्याचं निवर्तक असणारं जे अज्ञान आहे ते आपलं निवर्तक असणारं अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम अशा प्रकारचं जे वृत्तीज्ञान आहे त्या वृत्तीज्ञानाहूनही तो अतीतच आहे. म्हणून तो ज्ञानाहुनी आगाध, ते स्वरूप मात्री त्रिवाद सच्चिदानंद आहे. आणि ते स्वरूप मात्री म्हणजे ते केवळ स्वरूपभूत आत्मा आहे. ज्ञान स्वरूप असा असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी स्वरूप मात्री केवळ स्वरूपाच्या ठिकाणी त्रिवाद, त्रिविध म्हणजे तीन प्रकारचे जे त्रिवाद म्हणजे तीन वाद आहे. तीन प्रकारचे 3 वाद म्हणजे कोणते? त्या आत्म्याला सच्चिदानंद असं त्याचं स्वरूप लक्षण सांगितलं जातं. लगेच बोला काही वाटलं तर अशा प्रकारचे त्रिविध, किंवा इथं विवाद शब्दसुद्धा बहुतेक चांगला आहे, पण त्रिवाद म्हणल्याने सच्चिद आणि आनंद असं घ्यायचं. आणि त्रिवाद म्हणजे 3 प्रकारचा सच्चिद, कारण अर्थ एकच होतो त्या दोन्हींचा. 3 प्रकारचा वाद कोणता आहे की आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि आत्मा असं जड दुःखरूप आहे, अशा प्रकारचं सांगितलं जातं. तर हा जो आहे तर सच्चिदानंद पदाविषयी त्रिवाद सच्चिदानंद हे सच्चिदानंद म्हणजे हा आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे असा 3 प्रकारचा वाद आपल्याला दिसून येतो. 3 प्रकारचा वाद म्हणजे 3 प्रकारची वचनं. नेहमी आत्म्याचं वर्णन करताना आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे असं 3 प्रकाराने सांगितला जातो. तरी किमात्मक हे भेद कासया सच्चिदानंदवाद, तरी याची विषयी अतिशुद्ध निरूपण असे. तरी हे किमात्मक भेद, हे भेद कोणत्या स्वरूपाचे आहेत?
आत्मा जेव्हा सच्चिदानंद सांगितला जातो त्यावेळेला सच्चिद आणि आनंद हे त्या आत्म्याचे अवयव आहेत की काय? एक अवयव सत, एक चित आणि एक आनंद, किंवा ते सच्चिदानंद हे त्या आत्म्याचे धर्म आहेत का? त्या आत्म्याच्या ठिकाणी हे वेगवेगळेपणाने असणारे सत वेगळं, चित वेगळं आणि आनंद असे तीन धर्म, त्या तीन धर्मींनी युक्त असा आत्मा आहे का? म्हणजे ते वेगवेगळे आहेत का? त्यांच्यामध्ये भेद आहे का? तरी किमात्मक हे भेद, ह्या भेदाचं स्वरूप काय स्वरूपाचं आहे? सच्चिद आणि आनंद. कासया सच्चिदानंदवाद, हा सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहे अशा प्रकारचा वाद किंवा अशा प्रकारचे निरूपण हे कशामुळं म्हणायला लागले? तरी याची विषयी अतिशुद्ध निरूपण असे. तरी याविषयी तुम्हाला काय वाटत असेल तर अतिशय शुद्ध म्हणजे तुम्हाला संशयरहित करतील, निसंदेह करणारं अशा प्रकारचं निरूपण आम्ही इथून पुढं करणार आहोत. ती ह्या 5व्या प्रकरणातली पहिली ओवी आहे. ज्ञानोबराय ह्या 5व्या प्रकरणाचं नाव आहे सच्चिदानंद पदत्रय विवरण. ह्या सच्चिदानंद पदाविषयीच या प्रकरणामध्ये विचार होणार आहे. तो विचार आम्ही अतिशय तुम्ही जेणेकरून संशयरहित व्हाल या पद्धतीने आणि शुद्ध स्वरूप असणं ज्या आत्म्याचं आहे ते जेणेकरून तुमच्या बुद्धीवर आरूढ होईल अशाच रीतीनं आम्ही प्रतिपादन करीत आहोत असं टीकाकार म्हणतात आणि आपली पहिली ओवी प्रस्तुत करतात. सत्ता प्रकाश सुख या तिही उणे लेख, जेवी विखपणेची विखा नाही. ही ओवी थोडी समजून घ्यायला म्हणजे अन्वयानुरूप कठीण वाटते याच्यामध्ये, पण तसं काही नाही. सरळ जर आपण थोडा विचार केला, ज्ञानेश्वर महाराज एका विशिष्ट भावात आपल्या स्वरूप महिमेत राहत असताना अशी वचनं आलेली सच्चिदानंद पदाचं विवरण करताना. ते म्हणतात की सत्ता प्रकाश सुख, एक सत्ता प्रकाश आणि सुख म्हणजे सत्ता म्हणजे सत, प्रकाश म्हणजे चित आणि सुख म्हणजे आनंद, सच्चिदानंद. या तिही उणे लेख, हे तीन जे आहेत ना, तुम्हाला वाटतं की हे तीन म्हणजे यांच्यामध्ये काही भेद आहे का? यांनी म्हणजे परमात्माच एक सच्चिदानंद रूप आहे, म्हणजे सत एक, चित एक आणि आनंद म्हणजे, आणि तो तिन्ही शब्दाने कोण सांगितला? परमात्मा. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी सच्चिद आणि आनंद हे त्याचे अवयव आहेत किंवा धर्म आहेत असं जर आपण म्हटलं तर काय झालं की परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद निर्माण झाला. म्हणजे आणि परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद ज्या पदार्थांच्यामध्ये असतो तो पदार्थ नित्य नसतो, तो अनित्य असतो. तो पदार्थ सत्य नसतो, तो पदार्थ मिथ्या असतो. कारण का? तर सच्चिद आनंद त्याच्यामध्ये जर स्वगत भेद असेल आत्म्याच्या ठिकाणी, तर आता आपला अवयव आहे, आपल्याला हात आहेत, पाय आहेत, स्वगत भेद आहे, आपण एकच आहे, शरीर एकच आहे, पण त्या शरीरामध्ये स्वगत भेद आहेत की नाही? मग स्वगत भेद असणारं शरीर जे आहे ते दृश्य आहे की नाही? आणि जे दृश्य आहे ते मिथ्या असतं. कोणतंही दृश्य जे स्वरूप आहे ते मिथ्या. आत्म्याच्या ठिकाणी जर सच्चिदानंद हा स्वगत भेद सिद्ध झाला तर यद दृश्यम तन मिथ्या स्वप्नगजादिवत, जे दृश्य असतं ते स्वप्नातल्या हत्तीप्रमाणे ते काय असतं? मिथ्या असतं. अर्थात त्याच्यामध्ये काय ते दृश्य झालं. का दृश्य झालं? तर जे सावयव पदार्थ आहे तो दृश्य असतो. कोणताही सावयव पदार्थ, निरवयव पदार्थ कधी दृष्टीपथात येत नाही. म्हणून ह्या सच्चिदानंद पद हे जे वेदामध्ये सांगितले गेलं तर त्याचा अर्थ आम्हाला चांगला समजणं आवश्यक आहे. पण माऊली या ठिकाणी सांगतात हे जे सत्ता प्रकाश आणि सुख आहे, सच्चिद आणि आनंद ही पदं आहेत, या तिही ते म्हणतात या तिन्हीनं तिही उणे लेख, हे तिन्हीनंही उण आहे म्हणजे तिन्हींची त्या ठिकाणी त्रुटी आहे हे, किंवा तिन्हींचाही त्या ठिकाणी अभाव आहे. तिही म्हणजे ती तीन कोणती? सच्चिदानंद. आणि ती तीन पदं तिही उणे म्हणजे त्या तीन पदांनी ती उणी आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तीन पदाच्या अर्थाने ती उणी आहेत. तीन पदाचा अर्थ म्हणजे कोणता? असत, जड आणि दुःख अशा प्रकारची ती नाहीत. त्या तिन्हींनी ती विवर्जित आहेत हे सांगण्यासाठी हा लेख, या सांगण्यासाठी हे अशा प्रकारचा आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे असा उल्लेख वेदामध्ये, शास्त्रामध्ये किंवा अनुभूती संपन्न महापुरुष युक्तीनं अथवा युक्तीनं आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे असं सांगतात. परंतु अर्थ काय घ्यायचा? तिही उणे लेख, ह्या तीन सच्चिदानंद पदाच्या ठिकाणी असत, जड आणि दुःख यांचा अभाव आहे. यांच्यापासून ती व्यावृत्त, हे असत, जड, दुःख जे आहे ते म्हणजे सच्चिदानंद, ते म्हणजे ब्रह्म नाही. म्हणून मग ब्रह्म कसं आहे? तर असत, जड, दुःखाहून व्यावृत्त करण्यासाठी
त्या ठिकाणी सच्चिद आणि आनंद किंवा सत्ता, प्रकाश आणि सुख या 3 शब्दांचा प्रयोग केलेला आहे. ठीक आहे ना. म्हणून याचं घ्यायचं. आणि पुढं काय म्हणतात, जेवी विखपणेची विखा नाही. ज्याचप्रमाणे विषय आहे की नाही, विखपणेची विषयाच्या ठिकाणी विषपणा आहे का नाही, पण विषयाच्या ठिकाणी विषपणा असला तरी तो विषयाला नाही. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की ही जी सच्चिदानंद पद आहे ना, तर ही सच्चिदानंद पद जरी तुम्ही त्याला विचारली तरी याचा अर्थ सच्चिद आणि आनंद हे त्याचे धर्म होतात असं नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याच्यापर्यंत जात नाही. त्याला त्या सच्चिदानंद पदाने तो अस्पर्शित चुंबित अशा प्रकारचा आहे हे सांगायचं. जसं तुम्ही विषयाला विष म्हणले, विषयाच्या ठिकाणी विषत्व असतं, ते इतरांना मारक होतं, परंतु विषयाला कधीच मारक होत नाही, कारण त्याचं ते स्वरूपच असतं. तसं सच्चिदानंद हे त्याचे धर्म नसून, हे त्याचे अवयव नसून, सच्चिदानंद हे त्याचं स्वरूपच आहे आणि ते स्वरूपाला कधीच मारक होत नाही. म्हणजे स्वरूपाला कधीही विषय होत नाही असा त्याचा अर्थ. म्हणून म्हणतात की तुम्ही घाबरू नका का सच्चिदानंद पद म्हटलं की अरे आता हे याचे धर्म झाले, याच्या ठिकाणी सच्चिदानंद पदाने आत्मा सांगितला, आत्मा दृश्य होईल, मिथ्या होईल, ऐकी नाही, त्या स्वगत भेदाची सिद्धी होईल. आणि कारण का, तर त्याचं स्वरूपच सांगितलं आहे, सच्चिदानंद असं सांगितलेलं आहे. तर तसं घाबरण्याचं काही कारण नाही. दैसे जेवी विखपणेची विखा नाही. तुम्ही सच्चिदानंद पदाचा वाच्य तो परमात्मा कधीही झालेला नाही. आणि तुम्ही सच्चिदानंद पदा ठीक चालले ना शरद महाराज, सच्चिदानंद पदाचा जरी तुम्ही प्रयोग केला तरी ते सच्चिदानंद पदत्रयाला कधीही, सच्चिदानंद पदत्रय त्याला कधीही विषय करत नाही, अशी त्याची स्थिती आहे. तो सच्चिदानंद हे त्याचं स्वरूपच असल्यामुळं ज्याचं जे स्वरूप असतं ते त्याला कधीही विषय होत नाही अशा प्रकाराने सांगतात. आता काय, हां, सत्ता, प्रकाश, सुख या तिही उणे लेख. आता आपण अर्थ काय, तिही उणे लेख नाही म्हणजे त्याचा अर्थ ह्या तिन्हीच्या ठिकाणी सच्चिदानंद पदाने ते ऊन नाही, म्हणजे सच्चिदानंद पद त्याचं स्वरूप आहे असा अर्थ केला आपण. अर्थ काय केला त्याच्यामध्ये, एक तिही सत्ता म्हणजे इथं पहिल्यांदाच ह्या प्रकरणाचं जे उद्दिष्ट आहे ना, ते उद्दिष्ट सांगण्यासाठी नाही या पदाचा अन्वय न करता, बघा करायची गरज पण नाही. सत्ता, प्रकाश, सुख या तिही उणे लेख. या तिही म्हणजे कोणतं, सत्ता, प्रकाश आणि सुख या तिन्हींना ही तिही उणे लेख. तू असं जाण की हे तिघांनी उणे आहेत, म्हणजे तिघांनी रहित आहे, म्हणजे ती असं जड आणि दुःखरूप नाहीत याची व्यावृत्ती करण्यासाठी आहेत. आलं का लक्षात. आणि जेवी आणि कुठं जर अन्वय केला असला तर असा अन्वय करण्याची गरज पण नाही. आणि जेवी विखपणेची विखा नाही, याच्यामध्ये असं आहे की मग त्या ठिकाणी जर त्याला सच्चिदानंद पद म्हणलं तरी तो सच्चिदानंद पदाचा विषय नाही. सच्चिदानंद पदाचा विषय हे म्हणून आम्ही त्याला सांगितलं असं, म्हणून त्याला सच्चिदानंद पदाने सांगितलं असं नाही. यासाठी लगेच माऊली पुढे उत्तरार्धात म्हणतात, मग तिथं असं घ्यायचं की म्हणून जेवी विखपणे विखा नाही. ज्याप्रमाणे विषपणाने विषाचा परिणाम विषयावर काहीच होत नाही, कारण ते त्याचं स्वरूपच आहे. ते त्याचं स्वरूप असल्यामुळं ते त्याच्या स्वावर विषारी परिणाम करून घेऊ शकत नाही. तशी सच्चिदानंद जी पदं आहेत ती पदं आपल्या स्वरूपाला, बरोबर ना, आपल्या स्वरूपाला विषय करू शकत नाही, कारण ते सच्चिदानंद हे त्याचं स्वरूपच आहे असं. ते वेगळा करूनच म्हणायचं. हां, ती वेगळाच करायचं. तिथं सांगितलं नाही मी, तीही आणि तीही असं पाठ घेतलं तर तीही ती. स्वरूप कदा, हां आता टीका, स्वरूप हां बरोबर, मारत नाही. हां हां, पण मग इथं तीही घेतलं रूप चांगलं बघा, तिने घेतलं आपण या तीही, आणि त्या तीहीनं पुन्हा कोण घेतलं, सच्चिदानंद. यांनी उणे लेख, तर यांनी ते उणे लेख नाही घेतला तुम्ही, बरोबर ना. यांनी ते उन नाही, म्हणजे सच्चिदानंद हे त्याचं स्वरूपच आहे, बरोबर ना, हे त्याचं स्वरूपच आहे. पण नाही हे जे पद आहे तुम्ही इकडं वर घेतलं ना,
या तीही तिने उणे लेख नाही, बरोबर ना. तर तुम्हाला काय, जेवी विखपणेची विख विखा नाही. मग नाही हा पद, नाही हे जे पद आहे तुम्हाला देली दीपणे आणि दोन्हीकडे लावावं लागेल, दोन्हीकडेही लावावं लागेल. परंतु पुढं जे ह्या प्रकरणात जे सांगितले त्या ठिकाणी ते त्याचं स्वरूप लक्षण आहे, पण त्या स्वरूप लक्षणाने तुम्ही ते त्याचं स्वरूपच आहे, बरोबर, ते त्याचं स्वरूपच आहे असं तुम्ही म्हणायला जाल तर त्याच्या ठिकाणी ते सच्चिद आणि आनंद ह्या पदांचं कधीच विषय झालेलं नाही हे सांगण्याचं तात्पर्य आहे. मग तुम्ही शब्दप्रयोग केला का, तर शब्दप्रयोग केला आम्ही असं जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी. ह्या कुठं हां हा मी म्हणतो ना, ह्या ठिकाणी नाही शब्द दिली दीप न्यायाने दोन्हीकडे लावावं लागेल. हा मग कोणता, सत्ता प्रकाश सुख या तीही उणे लेख नाही. हा ते त्याच्यामध्ये या तिन्हीमुळं उणे नाही म्हणजे ते त्याचं स्वरूपच आहे. हा काय काय उणे नाही, या तीही तिन्ही उणे नाही म्हणजे ते सच्चिद आणि आनंद पदा वाचून नाही असा अर्थ करावा लागेल, बरोबर ना. पण नसलं ते त्याचं जरी स्वरूपच असलं तरीसुद्धा विखपणेची विखा नाही. विषाने विषपणाने विषाच्या ठिकाणी ते विष स्वतःला कधी मारक होत नाही असा अर्थ घेता येईल ना. पण पुढं जे सांगितलेलं आहे किंवा अन्य व्यावृत्ती सिद्ध, तर अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी ही तीन जी आहेत तीही उणे म्हणजे कोणते, असं जड दुःखाने ती उणे आहेत म्हणजे त्यांच्या ठिकाणी नाही शब्द तेच नाही घ्यायचा मग अन्वय. हां हां ते घ्या माही घ्या मग. हां नाही त्याची व्यावृत्ती केलेली आहे, पण सध्या तुम्हाला सच्चिदानंद जे आत्मस्वरूपाविषयी म्हणतात तर ते का म्हणायला लागले, ते किमात्मक असं त्यांनी लिहिलं ना. कासया सच्चिदानंद वाद माग अवतरणात लिहिले. सच्चिद आणि आनंद हा वाद किंवा हे बोलणं तुमचं कशासाठी आहे, तर आमचं ह्या तीही उनी लेख असं जड दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आम्ही हे केला असं त्याचा अर्थ. दोन्ही अर्थ करता येतील त्याच्याबद्दल नाही काही, पण इथं जे सांगितलं की अन्य व्यावृत्ती सिद्ध म्हणजे अन्याच्या व्यावृत्तीसाठी आम्ही मानले म्हणून असा अर्थ करा. आणि तुम्हाला जर सच्चिदानंद शब्द करायचा असला तर तीही उणे लेख नाही असा अन्वय करावा लागेल. पण हा नाही पद इथं जरी घेतलं तर तुम्हाला पुन्हा इथं करावं लागेल, जेवी विखपणेची विखा नाही असाही पुन्हा तिथं अन्वय करून घ्यावं लागेल. म्हणजे नाही हे पद आहे ना देहली दीपन्यायाने पूर्वार्धातही योजावं लागेल आणि उत्तरार्धातही योजावं लागेल. अर्थ करायला काही हरकत नाही, तसं चिंतन करायला हरकत नाही. उलट त्याच्यामुळे ही ओळी आणखी सोपी होऊन जाईल. कारण इथं तीही उणे म्हणताना असं जड दुःखाचा काही संबंध आला नाही. ह्या पदांचा आद्यहार केला आपण आणि आद्यहार करून केलेला जो अर्थ असतो तो कनिष्ठ असतो. म्हणून जर तुम्हाला दोन्हीकडे जर तुम्ही याची योजना केली तर काय हरकत नाही. फक्त प्रकरणाचा झोक जो आहे तो अन्यांची व्यावृत्तीसाठी म्हणून आपण ह्या प्रकरणात नेहमी तेच सांगणार आहे. टीका. स्वरूप कदा नव्हे अन्यथा हेची जाणावी येथे सत्ता, जिये विन तत्वता अनुमात्रही नाही. आपलं जे स्वरूप आहे स्वतःचं आत्मस्वरूप आहे ते अन्यथा म्हणजे अन्यथा भावाला, बरोबर ना, कधीही प्राप्त होत नाही. हेची जाणावी येथे सत्ता. आपलं स्वरूप कधीच अन्यथा भावाला प्राप्त होत नाही, यालाच या ठिकाणी सत्ता असं म्हणतात किंवा सत असं म्हणतात. म्हणजे जे त्रिकालाबाधित आहे, बरोबर ना, अन्यथा भावाला कधीच प्राप्त होत नाही, त्याचंच नाव या ठिकाणी सत्ता आहे. आणि जे विन तत्वता अनुमात्रही नाही. आणि ज्या सत्ते वाचून दुसरा असत म्हणून अनुमात्रसुद्धा कोणताही पदार्थ नाही. येथे अन्यथा ते काय नव्हे तरी दृंगमात्र जे दृष्टी आहे प्रकाश ऐशी सोय होय येथेची खुन. आणि येथे अन्यथा ते काय नव्हे, इथं अन्यथा जे आहे ते काहीच नाही, काय नव्हे. अन्यथा ते काय नव्हे म्हणजे अन्यथा म्हणजे आत्मस्वरूपाच्या किंवा सत्तेच्या वाचून, बरोबर ना. सत्ता हे आत्म्याचं काय आहे, स्वरूप आहे. आणि त्या सत्ते वाचून म्हणजे आत्मस्वरूपा वाचून अन्यथा म्हणून जे काय म्हणाल तुम्ही आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त काय अनात्मा म्हणून पदार्थ आहे ते काय नव्हे, ते काहीच नाही. आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त दुसरा पदार्थच नाही. तरी दृंगमात्र जे दृष्टी आहे, मग खाली जे राहतं ते दृंगमात्र असणारा जो द्रष्टा आहे म्हणजे आत्मरूपाने असणारा दृंगमात्र जो द्रष्टा आहे तो त्यालाच प्रकाश ऐशी होय, त्यालाच प्रकाश असं म्हणतात. म्हणजे जे त्रिकालाबाधित सत आहे, त्रिकालाबाधित सत आहेत तेच काय आहे,
दृंग मात्र दृष्टे पण आहे आणि अनात्म पदार्थ तर कोणताच नाही. मग जे दृंग मात्र दृष्ट पण आहे त्याचंच नाव काय आहे? प्रकाश, किंवा त्याचंच नाव चित असं आहे. म्हणजे जे सत आहे त्या सतचंच नाव चित आहे, दुसरं काही नाही. आणि प्रकाश आयशी होय येथेची खून, या ठिकाणी प्रकाश असंच त्याला खून संकेत किंवा नामाभिधान दिलं जातं. तया अन्यथा होणे नाही, या लागी सत्ता ते हे चिपाही आणि प्रकाश जो तोही, याशीच म्हणजे तया अन्यथा होणे नाही, त्याला कोणत्याच अन्यथा भावाला तो प्राप्तच होत नाही. जे पदार्थ कोणत्याच अन्यथा भावाला प्राप्त होत नाही तर त्यालाच काय लागी, या लागी सत्ता ते हे चिपाही, ती चिपाही, त्यालाच काय म्हणतात? सत्ता. ज्याच्यामध्ये अन्यथा भाव म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताच विकार, कार्यरूप विकार ज्याच्यामध्ये कोणताच होत नाही, किंवा कारणरूप विकार ज्याच्यामध्ये कधी कारणरूपाने किंवा कार्यरूपाने जे कधीच विकाराला प्राप्त होत नाही, त्याला सत्ता किंवा त्याला सत असं म्हणतात. जे अन्यथा भावाला कधीच प्राप्त होत नाही. किंवा पूर्वरूपम परित्यज्य, नाही ते तर आहे, पूर्वरूपाचा परित्याग करून अन्यथा भावाला प्राप्त होतो त्याला परिणाम म्हणतात, बरोबर ना? पूर्वरूपाचा परित्याग करून अन्यथा भावाला प्राप्त होतो त्याला म्हणतात परिणाम. पण असं हे कधीच प्राप्त होत नाही. म्हणून या लागी सत्ता ते ही चिपाही आणि प्रकाश जो तोही, याशीच म्हणजे. आणि जे सद्रूप आहे ना त्यालाच प्रकाश म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सत्ता, प्रकाश आणि आनंद यांनी जर यांनी सांगितलेली निरूपित अशी जी वस्तू ती तीन प्रकारची नाही दिसत, त्याची एकाच वस्तूला तीन नावं आलेली आहेत. म्हणून सच्चिदानंद पदाने आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेदात्मक अशी वस्तू आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आपल्या डोळ्यासमोर अशी जी त्रिकालाबाधित सत्ता आहे तेच काय आहे? तेच चैतन्य आहे. चित जे सत आहे त्याला चित असं म्हटलेलं आहे, दुसरं काही नाही. या लागी सत्ता ते ही चिपाही आणि प्रकाश जो तोही, याचीच म्हणजे. आणि प्रकाश कोणाला म्हणतात? प्रकाश हे सत्तेलाच म्हणतात. जी त्रिकालाबाधित सत्ता असते आणि तिच्या अतिरिक्त दुसरं काहीच नसतं, मग ती जो पदार्थ जो राहतो तोच सत्ता त्रिकालाबाधित आहे. त्रिकालाबाधित पदार्थ कसा आहे? दृंग मात्र, तो प्रकाश स्वरूप आहे. कारण काय? तो त्रिकालाबाधित आहे. जर तो दृंग मात्र नसता तर तुम्हाला त्रिकालाबाधित हे कसं कळलं असतं? त्रिकालाबाधित असा व्यवहार होतो, त्याच्यावरून ते काय आहे? दृंग मात्र आहे. आणि दृंग मात्र आहे हे तुम्ही कळता म्हणजे त्याची सत्ता आहे म्हणून दृंग मात्र म्हणता ना. त्याचं ज्ञान कधी होतं? त्या पदार्थाला सत्ता नसेल तर त्याला ज्ञानाचं तरी विषयत्व येईल का? येणारच नाही. म्हणजे सत्ता म्हणण्यानेच ज्ञान सिद्ध होतं आणि ज्ञान म्हणणारे सत्ता. आणि हे कोण आहे? आपलं स्वतःचं स्वरूप आहे. तेव्हा सच्चित ह्या पदाने त्याच्यामध्ये काही स्वगत भेद निर्माण झाला असं नसून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अभेदच कथन केलेलं आहे. जे सत्पदाने सांगितलं जातं तेच चितपदाने सांगितलं जातं. म्हणून म्हणतात ना, सत्पद ते ब्रह्म आणि चितपद ते माया आणि आनंद पद दया म्हणती हरी. आणि पुढं काय आहे? सत्पद निर्गुण, चितपद सगुण आणि सगुण निर्गुण हरिपायी. अशा प्रकारचे म्हणजे एकच सगुण निर्गुण हे सगळे एकच सांगितलं जातं. जसं आपण तो सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एको गोविंद रे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एको गोविंद रे. सगळं तुझं आकारू म्हणू की निराकारू रे. आकार परमात्मा आहे, निराकार कोण आहे? सगळा परमात्माच आहे. म्हणून सांगतात या ठिकाणी दोन वस्तू किंवा त्या वस्तूमध्ये भेद आपल्याला सच्चित पदाने वस्तूच्या ठिकाणी भेद झाला असं दिसून येत नाही. वस्तूच्या ठिकाणी ती एकच वस्तू आपल्याला दोघांनी निर्देशित केली जाते. आता तया अन्यथा होणे नाही, या लागी सत्ता ते ही चिपाही आणि प्रकाश जो तो ही, याशीच म्हणजे. प्रकाश कोणाला म्हणतात? स्वरूपाला. आणि सत्ता कोणाला म्हणतात? स्वरूपाला. मग तुमच्यापुढं दोन वस्तू आल्या का एकच वस्तू आली? सत्तापदाने आणि चित्तपदाने त्या वस्तूमध्ये स्वगत भेद झाला का भेद झाला नाही? भेद होताना दिसतच नाही. आता प्रकाश रूपा पालटू नसे, तो आपुले प्रचितीचे सौरसे म्हणून आनंदरूप आयसे हेची मिरवे. आता प्रकाश रूपा पालटू नसे, आता जे आपलं प्रकाश स्वरूप आहे ते नित्य दृंग मात्र दृष्टे पण ते कायम प्रकाश रूपच आहे. ते अप्रकाशत्वाला कधीच प्राप्त होत नाही. मग प्रकाश रूपा पालटू नसे, त्या प्रकाशामध्ये तरी कधी परिणाम होतो का?
नाही. तुमचं गटज्ञान, पटज्ञान, जागृती स्वप्नज्ञान किंवा भ्रमज्ञान, प्रमाज्ञान कोणती जरी झाली तर त्याच्यामध्ये ज्ञान काय आहे? एकच आहे. शब्द स्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक ततो विभक्ता तत्संवित ऐक्यरूप्यान्न भिद्यते. ऐक्य नाही अशा प्रकारची स्थिती आहे. प्रकाशरूपा पालटू नसे तो आपुले प्रतीतीचे निसौरसे आणि तो आपल्या स्वतःच्या आत्मप्रतीतीच्या सुखाने, बरोबर ना, आपुले प्रचितीचे निसौरसे मनोनी आनंदरूप आयसे हे चिमिरवे. आता त्याला सुख कोणतं येतं माहिती आहे का? आपुले प्रचितीचे निसौरसे. आपली जी प्रचिती आहे त्याचं त्याला सुख आहे. सुख आहे म्हणजे काय? त्याला आपल्याविषयी असणारे इथं प्रचितीचे निसौरसे हे जरी शब्द असला तरी इथं खरं आपल्या प्रीतीचे निसौरसे असा त्याचा अर्थ घ्यावा. कारण हे वर जे चाललं आहे ना याच्यामध्ये त्रिकाला बाधित्वात काय सद्रूप आहा, बरोबर ना, आणि स्वयंप्रकाशत्वात ना त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम आवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम आणि परमप्रेमास्पदत्वात आनंदरूप आहा, बरोबर ना. परमप्रेमास्पदत्वम आनंदरूपत्वम असं होईल ना. तो परमात्मा आनंदरूप काय आहे? परमप्रीतीचा विषय म्हणून. तसं इथं काय म्हणतात? आपुले प्रचितीचे निसौरसे. आपली प्रतीती म्हणजे आपली प्रीती, बरोबर ना, त्या प्रीतीच्यावर त्याची काय आहे? आवड आहे. म्हणजे आपल्यावर काय आहे? परम प्रीती आहे आणि त्यामुळं म्हणून आनंदरूप आहे म्हणून त्याला काय म्हणतात? किंवा आपुले प्रचिती निसौरसे. आपली जी प्रतीती आत्मप्रतीती, त्या आत्मप्रतीतीमध्ये सर्वात कशाची प्रतीती आपल्याला आवडते? आनंद. म्हणून तो कसा आहे? त्यामुळं परमप्रेमास्पदात्वात आनंदरूप हा असं जे म्हटलं जातं त्यामुळं आनंदरूप आयसे हे चिमिरवे. आनंदरूपही सुद्धा कोणाला म्हणतात? ज्याची प्रतीती येते, बरोबर ना, तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे आणि तोच परमप्रीतीचा विषय आहे. म्हणूनच त्याला आनंदरूप आयसे हे चिमिरवे, म्हणून त्याला आनंदरूप असं म्हणतात. आपण आपणा नावडे हे कदा काळी न घडे तरी आवडी कैशी जडे जडाची धरीजे. ते म्हणतात आपण आपणा नावडे. आपण आपल्याला कधी आवडत नाही. हे आत्मस्वरूपाचं कथन चाललं आहे ना. मग आपण आपल्याला आवडत नाही असं कधीच होत नाही. तरी आवडी कैशी जडे जडाची धरीजे. तर ते म्हणतात तर जडाची आवडी जड कधी धरील का? जडाची आवड जडाला जडाची आवड होईल का? जड हा कोणाला विषय होत नाही स्वतंत्ररीतीनं, बरोबर ना, आणि कोणाला विषय करत नाही, स्वला विषय करत नाही आणि अन्याला विषय करत नाही, त्याला म्हणतात जड. आणि अशा जडाला जडाची आवड होईल का? नाही. अर्थात आवड कोणाला होईल? आपणच आपल्याला, आत्म्यालाच आत्म्याची काय आहे? आवड आहे, बरोबर ना. म्हणून आत्माचा आनंदरूप आहे. जड जडाची आवड धरीलच कशाला? कारण त्याला स्वतः ज्ञान नाही आणि इतरांचंही ज्ञान नाही. या लागी प्रकाशघन येण्याची सुखे सुखे आपण हे आस्तिक्य ते वाचून कदा न घडे. या लागी ह्या टीकेमध्ये ना ही एक सच्चिदानंद पदाचं विवरण करत असताना किंवा सगळ्या ग्रंथात जिथं जिथं येईल हे सच्चिदानंद पद फार आपल्याला त्या तिन्ही पदांनी एकच पदार्थ सांगितला जातो आणि ते त्याचं स्वरूप लक्षण असूनही सच्चिदानंद हे पद त्या ठिकाणी स्वगत भेद कशी निर्माण करत नाही. एकदम युक्तीनं आणि सहज आपण थोडं अंतर्मुख पाहिलं तर आपल्याला ह्या गोष्टीविषयी कधी शंका राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं ना आपल्या नित्यशुद्ध स्वरूपाचं, जेणेकरून तुम्हाला निसंशय वर्णन करता येईल त्या नित्यबुद्ध शुद्ध बुद्ध स्वरूपाचं, ते आम्ही तुम्हाला सांगतो. ते कसं सांगतात बघा. या लागी प्रकाशघन, जे प्रकाशघन आहेत, बरोबर ना, जे प्रकाशघन आहे म्हणजे जे ज्ञानस्वरूप आहे, दृंगमात्र स्वरूप आहे. येण्याची सुखे सुखी आपण, त्या ज्ञानमात्र जे आहे त्याच्या सुखानेच आपण सुखी आहे. म्हणजे याचा अर्थ ज्ञानमात्र जे आहे तेच सुख आहे. ते आणि सुख हे भिन्न नाही. हे आस्तिक्य ते वाचून एखादा नकडे. आता ते जे ज्ञान मात्र आहे ते सुख आहे. जर त्याचं आस्तिक्यच नसतं तर तुम्हाला कसं कळलं असतं? याचाच अर्थ त्याचं तेच सत आहे, तेच चित आहे आणि तेच आनंद आहे. सच्चिदानंद पदाने तुम्हाला एकाच वस्तूला लक्षित केलं जातं, बरोबर ना. का सच्चिदानंद पदाने तुम्हाला तीन वस्तू डोळ्यासमोर येतात. जे सत आहे तेच आनंद, जे चित आहे तेच आनंद आहे, किंवा जे आनंद आहे तेच चित आहे. चित्त वाचून आनंदता कशी झाली असते आणि सत नसतं तर दोन्ही कुठून आले असते. म्हणून सच्चिद आनंदाने एकच
एकच अर्थ या ठिकाणी लक्षलेला आहे. आता प्रकाश ज्ञानघन जे सकळाचे अधिष्ठान म्हणून सुखरूप हेची पूर्ण एक सच्चिदानंद स्वरूप मात्र. आता यानंतर सांगतात, आता जे प्रकाश जो प्रकाश आहे तो प्रकाश कसा आहे, ज्ञानघन आहे, घनीभूत प्रकाश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसुद्धा दुसऱ्या कोणत्याही वस्तूला प्रवेश करण्यासाठी जागाच नाही. ज्ञानच आहे, ते सर्वत्र व्याप्तच आहे. ज्ञानावाचून अज्ञान म्हणून कोणतं किंवा अज्ञान कार्य म्हणून कोणी त्याच्यामध्ये आहे का, नाहीच आहे. किंवा ज्ञानस्वरूपच परमात्मा आहे. आणि पुन्हा काय आहे, त्याच्यावर हे भासत नाही का तुम्हाला विश्व, परंतु हा ज्ञानस्वरूप प्रकाश परमात्मा जो आहे तो सकळाचे अधिष्ठान. तो ह्या भासमान होणाऱ्या वाचारंभन कल्पना मात्र शून्यरूप असून फक्त काय प्रतिती मात्र जेवढे हे पदार्थ आहेत त्यांचं अधिष्ठान कोण आहे. कारण हे पदार्थ प्रतिती मात्र आहे आणि हे बाधयोग्य आहेत, यांचा बाध होतो. म्हणजे याचा अर्थ ज्या पदार्थांचा बाध होतो ते पदार्थ कल्पित असतात आणि कल्पित पदार्थांना अधिष्ठान पाहिजे. आणि ते अधिष्ठान कोण आहे, हे ज्ञानघन हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि कल्पित पदार्थ फक्त दिसण्यापुरतेच आहे, बाकी त्यांना स्वतंत्र सत्ता नाही, स्फुरण नाही. जे सकळाचे अधिष्ठान आणि मग जे सगळ्यांचं अधिष्ठान आहे, बरोबर ना, जे सगळ्यांचं अधिष्ठान आहे म्हणजे काय, निरधिष्ठान भ्रम होत नाही. म्हणजे अधिष्ठानाची नित्य त्रिकालाबाधित सत्ता आहे, ते स्वयंप्रकाश स्वरूप आहे आणि म्हणून सुखरूप हेची पूर्ण. आणि ते एकच राहतं, ज्ञान घन आहे, दुसरा पदार्थ नाही. मग सुख जरी तुम्हाला आलं तर सुख कोणाचं आहे, त्या अधिष्ठान ज्ञानघन अशा आत्मस्वरूपाचंच सुख आहे. किंबहुना त्याचंच नाव इथं काय ठेवलेलं आहे, सुख असं ठेवलेलं आहे. त्याच्या ठिकाणी सुख नाही. सुख म्हणजेच काय आहे, जर चैतन्य म्हणजे आत्मा असेल, सत म्हणजे आत्मा असेल, तर आनंद म्हणजे कोण आहे, आनंद स्वरूपसुद्धा आत्म्याचंच आहे. म्हणून सुखरूप हेची पूर्ण एक सच्चिदानंद स्वरूप मात्र. सच्चिद आनंद हे त्याचं स्वरूप आहे आणि केवळ स्वरूप आहे. आणि केवळ सच्चिदानंद मात्र एवढंच स्वरूप आहे. जगात काय आहे, फक्त सच्चिदानंद आहे, असत जड दुःख नाही. आणि फक्त सच्चिदानंद आहे म्हणजे जो सच्चिद आणि आनंद तिन्ही पदाने सांगितलेलं वस्तू मात्र एकच आहे. आणि ती घनीभूत अखंड अभेद्य अछेद्य अशा प्रकारची आहे. सबराभरीत ओतप्रोत एक सच्चिदानंद स्वरूप मात्र. म्हणून सत्ता प्रकाश सुख तीही शब्दी अर्थ एक. शब्द मिळते त्रिधा लेख हा ते वृथाचे झाले. ह्या टीकेवरून बरं का असाही अर्थ करता येईल. आता यांनी सांगितलं ना की नाही शब्द दोन्हीकडे लावायचा, तर असं करता कारण इथं त्याने असं लिहिलं आहे. म्हणून सत्ता ते माईक घ्या हां, टीकेला अनुसरून ठीक आहे. केली हां, असं आहे. पण नाही, हे 12व्या ओळीमध्ये आहे ना, 12व्या ओळीमध्ये हे पुन्हा सांगितलं मी जे सांगितलं ना अर्थ बघा. आईशी सदादी प्रतियोगी असदादी तिन्ही ये लोटिता झाली त्राये सत्ताधिका असं त्याच्यामध्ये सांगितलं ना. तर त्याच्यामध्ये असत जड आणि दुःख हे पण घेतलं आहे. म्हणजे व्यावृत्ती असं त्याचा अर्थ नाही असं नाही, व्यावृत्ती अर्थ आहे. पण खरा ह्या ओवीचा अर्थ घेताना तीही उणे इथं घेताना सच्चिद आनंद हे हा असा अर्थ इथं घेतला. ठीक आहे, कारण त्यांनी स्पष्ट असं लिहिलं आहे. आता काय, आता प्रकाश ज्ञानघन जे सकळांचे अधिष्ठान म्हणून सुखरूप हेची पूर्ण एक सच्चिदानंद स्वरूप मात्र. आता ते म्हणतात सुखरूप हेच म्हणून सत्ता प्रकाश सुख, सत्ता प्रकाश आणि सुख या तीही शब्दी अर्थ एक. तिन्ही शब्दाचा अर्थ काय आहे, एकच आहे. पुढं बघा, शब्दमिशे त्रिधा लेखते वृथाचे झाले. शब्दमिशे शब्दाच्या निमित्ताने यांना जो त्रिधा म्हणजे तीन प्रकारचं सत्ता प्रकाश सुख असा जो उल्लेख केला ते वृथाचे झाले. ते काय झालं, व्यर्थ झाले. या तीही उणे लेख, तीही उणे लेख नाही, बरं ना, तीही उणे लेख नाही. कारण तिन्ही शब्दांच्या निमित्ताने त्रिधा लेख तीन प्रकारे त्याचा उल्लेख केला, परंतु ते वृथाचे झाले. ते आपलं व्यर्थच गेलं म्हणजे तीन प्रकाराने उल्लेख केल्यामुळं त्याच्यामध्ये खरोखर स्वगत भेद निर्माण करणारं किंवा धर्मी भाव निर्माण करणारी ही तीन पदं झाली असं झालं नाही. ते उलट काय झालं, सच्चिदानंद स्वरूप आहे हे सांगण्यानेच काय झालं की शब्दाच्या निमित्ताने तीन होतात हे म्हणणंच काय झालं, व्यर्थ ठरलं, वृथा झाले. लक्षात आलं ना.
निरंतर जे चिद्रूप तेथ न संचरे विक्षेप स्वभावे सुखरूप या लागे असे. आता दुःख कुठं होईल? विक्षेपात दुःख होईल. परंतु इथे सांगतात निरंतर जे चिद्रूप, जे नित्य त्रिकालाबाधित जे चिद्रूप आहे, म्हणजे त्याचं चिदत्व जे आहे ते अबाधित आहे. चिद्रूपत्व काय आहे? त्याचं अबाधित आहे. निरंतर जे चिद्रूप, चिद्रूपाची सत्ता कशी आहे? जे चिद्रूप ज्ञानरूप आहे ते कसं आहे? निरंतर आहे. याचा अर्थ त्रिकालाबाधित असं ते चिद्रूप आहे. तेथ न संचरे विक्षेप, ते चिद्रूप कसं आहे? पुन्हा ज्ञान घन आहे, त्यामुळे तिथं विक्षेप आला म्हणजे कार्यरूप दुसरा कोणताही विक्षेप त्या ठिकाणी प्रविष्ट होण्यासाठी त्याला इतकिंचितही जागा नाही. मग स्वभावे सुखरूप या लागे असे. मग आता सुखरूप तरी कोण आहे? जो सद्रूप चिद्रूप आहे तिथं शिरायला तर दुसरं कोणाला विक्षेपाला जागाच नाही. अर्थात सुखरूपही कोण आहे? जे सच्चित स्वरूप आहे तेच सुखरूप आहे. या लागे असे, या कारणाने आहे. आता सत्ता प्रकाश सुख जे हे यात अन्यथा काहीच नव्हे, परी अपरिच्छेदत्वे नस आहे गणना ते येथे. परंतु ते म्हणतात आता सत्ता प्रकाश सुख जे हे, जे सत्ता प्रकाश आणि सुख असं जे सांगितलं हे कसं आहे? अन्यथा काहीच नव्हे. त्या सत्ता प्रकाश आणि सुखामध्ये तिन्हीमध्ये कधीच अन्यथा होत नाही. सत कधी असत होत नाही, चित कधी अचित होत नाही, जड कधी आपलं सुख कधी दुःख होत नाही. याच्यात जर अन्यथा कधीच होत नसेल, परी अपरिच्छेदत्वे नस आहे गणना येते. मग आता हे कसे झाले? अपरिच्छिन्न झाले. आणि अपरिच्छिन्न पदार्थामध्ये गणना कोणतं करता येईल? अपरिच्छिन्न म्हणजे निरपेक्ष व्यापक, देशकाल वस्तू परिच्छेद रहित. मग आता जर यांना देशकाल वस्तूने कधीच देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे असा जर त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परिच्छेदच जर होत नाही तर अपरिच्छेदत्वे नस आहे गणना येथे. या ठिकाणी गणना करता येत नाही. तीही उणे लेख नाही, म्हणजे तिन्हींची वेगवेगळी पृथक गणना करता येत नाही. कारण काय झालं? ज्या सत्पदाने, चितपदाने, आनंदपदाने कोणतेही तीन पदार्थ किंवा एकाच पदार्थामध्ये स्वगत भेद निर्माण होईल असं सांगितलेलं नाही. कारण सत कसा आहे? सद्घन. चित कसा आहे? चितघन. आणि आनंद कसा आहे? आनंदघन. मग आता तिसरा पदार्थ त्याच्यामध्ये घनीभूत जर ते पदार्थ असेल तर एकाच पदार्थाला ही तीन नावं आली, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण झाला नाही. म्हणून अपरिच्छेदत्व न साहे गणना येते. इथं गणना करता येईल का? अनेक सापेक्ष एक का निरपेक्ष एक आहे? निरपेक्ष एकाची गणना करता येईल का? कारण गणिते न सिद्धूजे, जे गणायचं म्हणलं तर दुसऱ्याची सिद्धी होते. तिथं गणना करणारा कोण आहे? गणना करणारा दुसरं नाही. गणना करणारा गणित आणि गणना आणि गणिता, म्हणजे गणना करणारा गणिता, गणन आणि गणनीय, गणिता आणि गणन ही तिन्ही काय आहेत? एकच आहेत. ती तीन सिद्ध होत नाही. परी अपरिच्छेदत्वे नसाये गणना येते. म्हणून या ठिकाणी ह्या सच्चिदानंद आत्मा असं म्हणताना आपल्यासमोर तीन पदार्थ येतात का? एकच पदार्थ येतो? एकच पदार्थ येताना तो पदार्थ एक येतो, तो एक म्हणणारा वेगळा राहतो का? तोही त्याच्यातच आहे का? दुसरं काही राहतच नाही. निरपेक्ष एक असा अर्थ होतो त्याचा. म्हणून हे स्वाभाविक परित्रिभावी न की जे लेख सच्चिन मात्र सुख नसोनीचे असे. आता म्हणतात म्हणून हे स्वाभाविक. आपण हे जे स्वरूप आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे काय? स्वाभाविकच आहे. हे अनादी आहे, अनंत आहे आणि नित्यसिद्ध आहे, असं स्वाभाविक आहे. परित्रिभावी न की जे लेख, परंतु हे सच एकच स्वरूप आहे. याच्या ठिकाणी त्रिभावी न की जे लेख, याच्या तीन प्रकारची गणना करता येईल का? सच्चिद आणि आनंद गणनाही करता येणार नाही. मग सच्चिन मात्र सुख, पण यांची गणना करता येत नाही, बरोबर ना? यांचे तीन म्हणजे भेद सिद्ध होत नाही. असं असलं तरी ते सच्चिन मात्र सुख आहेच की नाही? तरीसुद्धा ते आहे, पण ते कोणते अवाच्य आहे. ते सच्चित पदाचं वाच्य नाही, लक्ष्य नाही, परंतु सच्चिन मात्रच आहे. म्हणजे ते सबराभरीत जे सच्चिद आनंद असत आहे. तुम्हाला मग ते असत आहे का? जड आहे का? दुःख आहे का? तर ते नाही. द्वैत आहे का? नाही. म्हणून म्हणतात सच्चिन मात्र सुख. मग ते कसं आहे? सच्चिन मात्र सुख नसोनीचे असे. म्हणजे सच्चिन मात्र सुख हे नसून म्हणजे काय? अस्तित्वात नाही असं नाही. सच्चित मात्र याचा प्रत्यय वाच्याचा यांचं वाच्य न होता स्वरूपाने मात्र सच्चिन मात्र सुख आहेच आहे.
परंतु त्याची गणनाही नसतं, पण ते नसोनी असे. नसोनी म्हणजे काय, ते सच्चित पदाचं वाच्य नसून स्वरूपाने ते असे, वाच्यत्वाने नसे पण स्वरूपत्वाने तेचे असे, आहे की नाही, असं सांगतात. हां किंवा भिन्नत्वाने नसे आणि आत्मत्वाने असे, पण कोणाचाच विषय नसे आणि कोणाशी विषयही करीत नसे, विषयी भावही त्याच्या ठिकाणी नसे, परंतु नसे ऐसे मात्र नसे, परंतु ते नाही असं मात्र नाही, आहेच आहे. आणि ते कोण आहे, ते आपलं स्वतःचं स्वरूपच आहे. म्हणून हे स्वाभाविक परित्रिभावी न की जे लेख सच्चिन मात्र सुख नसोनीचे असे, जेवी विषपणेची विष असे परिविषपणे विषी न स्पर्शे, आता स्पर्शे तरी नासे आपणची तिथे, जेवी विषपणेची विष असे. आता राहून देऊ आपण, पण 8:30ला कीर्तन आहे ना, थोड्या वेळा राहिलं, दुपारी घेऊ 4 वाजता घेऊ, चालेल ना, बरं घेऊन टाक. हां, जेवी विषपणेची विष असे, आता ते सांगतात ज्याप्रमाणे विषपणाने विष आहेच, विषाच्या ठिकाणी विषत्व आहे, परी विषपणे विषी न स्पर्शे, विषाच्या ठिकाणी विषत्व आहे की नाही, आहे, पण त्या विषपणाचा त्या विषाला स्पर्श होतो का, नाही. आता स्पर्शे तरी नाशे आपणची थिते, इथं काय हे होईल का, स्पर्शे तरी नाशे आपणची थिते, हां, विषपणी विषी न स्पर्शे, आता स्पर्शे तरी नाशे. हां, मला वाटतं इथं हे विषयाला विष म्हणजे इथं हे आपण त्याला काय म्हणतो, आक्षेपार्थ आहे का, स्पर्श केला तरी नाशे आपणच तिथे, ते आपणच असलेलं त्याच्या स्वरूपाचा स्पर्श विषाने विषपणाला केला म्हणून ते नाशेल काय आहे, म्हणून इथं काय आक्षेपार्थ होईल नाही का. विष नाही विषपणी आता स्पर्शे तरी नाशे आपणच तिथे, आपला त्याचं जे अस्तित्व आहे त्या विषाचा विषपणाला स्पर्श झाला, बरोबर ना, विषपणाचा विषाला स्पर्श झाला तरी आपणच आपला नाश करून घेईल का विष, कधी नाही, असंच ना. आता स्पर्शे तरी नाशे, हा नाही स्पर्शित होत नाही म्हणजे ते त्याचं स्वतःचा स्पर्शाला विषपणाचा स्पर्शाला विषाला स्पर्श होऊ शकत नाही, पण समजा झाला तर विषपणाचा विषाला स्पर्श होऊन आपणची तिथे नाशे, आपण ते स्वतः नाश पावतं, अर्थात नाही, म्हणजे आक्षेपार्थच झाला ना. आक्षेपार्थच झाला. काय दुसरं म्हणायचे तुम्हाला, बोला ना. आता स्पर्श तरी नाशे, विषाचं विष पण, आता स्पर्श होईल तरी आपणची थिते तरी नाशे. हां, हे सगळ्यात चांगलं, ठीक आहे, ठीक. हो, जर विषाचा नाश होईल पण विषाच्या विषपणाचा विषाला स्पर्श झाला तर नाश होईल, पण त्याला स्पर्श होत नाही भिन्नत्वाने, ते त्याचं काय असतं, स्वरूपच असतं. त्यामुळं इथं हे पण करायची गरज नाही, तरी इथं काही काय म्हणतो आक्षेपार्थाने अर्थ करायची गरज नाही. स्पर्शे तरी नाशे आपणची तिथे स्पर्शे तरी, आपण असलं तरी त्याचा जर स्पर्श झाला तर नाशेल, पण स्पर्शच होत नाही ना, कारण मागे सांगितलं विषी विषपण विषी न स्पर्शे. ठीक आहे, या लागी विषत्वेची विष असोनी, विष नाही विषपणी, तेवी सत्तादी भाग नसोनी सच्चिदानंदो. त्याप्रमाणे विषत्वाच्या ठिकाणी, बरोबर ना, विष विषत्वेचे असोनी, विषाच्या ठिकाणी विषत्व आहे पण विष नाही विषपणी, पण विषयाच्या दृष्टीने विषयाच्या ठिकाणी विषत्व नाही. तेवी त्याप्रमाणे सत्तादी भाग नसोनी, त्या ठिकाणी सत्तादी भाग तर त्याच्या ठिकाणी नाही, म्हणजे सत्तादी स्वगत भेद तर त्या ठिकाणी नाही, परंतु ते सच्चिदानंद मात्र आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी सच्चिदानंद हे भेद तर नाही, ज्ञानाभेद कथनमध्ये मागं सांगितलेलंच आहे, परंतु मात्र ते सच्चिदानंद आहे. ते आपण सांगितलं ना की पाठीमागे त्यांनी सांगितलं, नवरे आडनाव आहे, पत्नी मेल्यानंतरही ते जात नाही, पण त्या पत्नीच्या सापेक्ष नवरे पण गेलेले आहे, पण तरी नवरे पण मात्र स्वतःसिद्ध जे आहे ते आहेच. एकच अर्थ त्रिविध, हाची येथे विरोध, भेद असता तरी संवाद कधीच नसता. एकूचे अर्थ त्रिविध, एकच अर्थ आहे परंतु तो 3 प्रकारचा, सच्चिदा
नंद हाची येथे विरोध. एकच पदार्थ त्याला त्रिविध कशाला केलं? सच्चिदानंद. भेद असता तरी संवाद कधीच नसता. पण ते म्हणतात, तुम्ही म्हणणार ते विरोध आहे, तर मग कशाला? सच्चिदानंद पद हे एकमेकाच्या काय आहेत? वेगवेगळे आहेत, एकमेकाहून वेगवेगळ्या अर्थाचं द्योतन करणारे, नाही का? एकूचे अर्थ त्रिविध, एकच अर्थ आहे, तो 3 प्रकारचा सांगितला. हाची येथे विरोध, हाची तर विरोध येतो, पण ते म्हणतात विरोध येत नाही. भेद असता तरी संवाद कधीच नसता. जर त्यांच्यामध्ये भेद असता तर त्यांच्यामध्ये संवाद किंवा ऐक्य कधी झालं नसतं. पण टळटळीत ऐक्य होतं ना. ज्या शब्दाने सत सांगितलं, त्याच शब्दाने चित जो विषय सत शब्दाने सांगितला तो चितने सांगितलं, आणि जे सच्चितने सांगितलं तेच आनंदाने. मग ते म्हणतात की विरोध नाही तर 3 कशाला सांगितलं? आम्ही म्हणतो विरोध आहे तर 3नी एकच कसं सिद्ध झालं? ऐक नाही, आमच्या दृष्टीनं 3 सांगू नये, तुम्हाला सिद्ध काय करून दिलं आम्ही? 1. ऐक नाही, मग विरोध कशाला होईल? त्याच्यामध्ये विरोध नाही. ते म्हणतात विरोध नाही तर 3 कशाला सांगितलं? आम्ही म्हणतो 3 सांगितले आणि विरोध कुठं झाला? ऐके नाही, असं सांगतात. म्हणून त्रिविध भाग नाही हेच पाडिले ठाई येथे शब्दाचा काही उपयोगच नसे. ते म्हणतात हे म्हणून त्रिविध भाग नाही, 3 भाग झालेले नाही, हेची पाडिले ठाई. तुम्हाला हेच कळून दिलं का नाही? आम्ही हेच ठाई पाडिले. तुमच्या बुद्धीवर काय आणून दिलं? 3 पदाने एकच विषय सांगितला, तुमचं स्वरूप. ऐक नाही, ते त्याचं काय आहे? स्वरूप आहे. एकच स्वरूप सिद्ध झालं का? आत्मा सोडून तुम्हाला आत्म्यामध्ये भेद आला का? स्वगत भेद आला का तुमच्यासमोर? का वस्तू एकच आली? एकच. सत्ता प्रकाश सुखाने वस्तू काय आली? एकच आली. ते कोणतं? तुमचं स्वरूप, बरोबर ना? आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणता विकार झाला का? विक्षेप झाला का? नाही. म्हणून त्रिविध भाग नाही हेची पाडिले ठाई येथे शब्दाचा काही उपयोगच नाही. आम्हाला खरा आमच्या आत्मा ठिकाणी या सच्चिदानंद पदाचं काही कौतुक नाही. खरं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सच्चिदानंद पदाचा काहीच उपयोग नाही. परंतु तुम्ही म्हणता उपयोग आहे, कारण श्रुतीनं सांगितलं. मग ते श्रुतीने का सांगितलं? आम्ही तर खरं म्हणतो असज्ज दुःखाच्या व्यावृत्तीसाठी सांगितलं. श्रुतीने का सांगितलं? ते त्याचं स्वरूप लक्षण सांगितलं. पण सांगत असताना त्याच्यामध्ये स्वगत भेद सांगितला नाही. त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, कोणत्याही प्रमाण प्रमेयातीत असणारं अवाच्य असं स्वरूप तुम्हाला सांगितलं, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी म्हणतात शब्दाचा काही उपयोग नाही. आत्मा सच्चिदानंद आहे ह्या म्हणण्याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच उपयोग नाही असं सांगतात. सच्चिदानंद प्रवाही स्वरूपता त्रिभाग झाले नाही, आता शब्दी द्यायचे काही ते वृथा जाणावे. म्हणजे याच्या ठिकाणी सच्चिदानंद पदत्रयाने आत्म्याची केलेली ही एक कल्पना आहे. आत्मस्वरूपाच्या विषयी सच्चिदानंद पदाने ही केलेली काय आहे? आत्मस्वरूपावर केलेली कल्पना आहे, आत्मस्वरूपावर झालेली कल्पना आहे. आणि ह्या सच्चिदानंद पदत्रयाच्या कल्पनेने आत्मस्वरूप आस्पर्शित अचुंबित आहे असं सांगायचं. उणे लेख नाही, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उणे लेख नाही. म्हणजे त्याला वेगळं करण्यासाठी त्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. किंवा सच्चिदानंद पदत्रयाने सांगितलं म्हणून त्याच्यामध्ये कोणती उणीव आली आणि त्याच्यात स्वगत भेद निर्माण झाला असं नाही. सच्चिदानंद कशासाठी म्हणतात? सच्चिदानंद प्रवाही स्वरूपता त्रिभाग झाले नाही. तुम्ही किती सच्चिदानंद शब्दाचा प्रवाह बरोबर ना हे केला, म्हणून तर आपलं जे स्वरूप आहे आत्मस्वरूप ते 3 प्रकारचं झालं आहे का? 3 प्रकारचं झालं नाही. आता शब्दी दिशे जे काही ते होतं, पण मग शब्दात दिसतं का नाही? शब्दात सच्चिदानंद 3 पद, त्या पदांचा प्रयोग करण्यामध्ये काहीतरी हेतू असेल की नाही? सत्पदाने जे पद सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं काही चित्पदाने सांगितलं, त्याच्यापेक्षा आनंदपदाने काहीतरी वेगळं सांगितलं नसतं तर 3 पदाचा प्रयोग कशाला केला असता? तर ते सांगतात तुम्हाला शंका वाटते ना सच्चिदानंद प्रवाहामध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला हे सांगा ना, कशाला सांगता? तुम्ही काय म्हणता 3 पदाचा प्रयोग कशाला केला? आम्हाला हे सांगा ना. स्वरूपता त्रिभाग झाले नाही, स्वरूपातमध्ये 3 भाग झाले का? आम्ही करू द्या सच्चिदानंद पदाचा उपयोग, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? सिद्ध करता आलं पाहिजे होतं. त्याच्यामध्ये सत्पदाने जे सांगितलं त्याच्यापेक्षा चित्पदाने वेगळं सांगितलं, 3 भाग वेगवेगळे स्पष्ट सांगितले. आणि त्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणता स्वगत भेद निर्माण केला. पण स्वरूपलक्षण सांगत असताना सच्चिदानंद पदाने आत्मा एकरूप अखंड अभंगच दिसला की नाही तुम्हाला? का त्यांनी त्या पदाने त्याच्या आत्मस्वरूपात काही भेद निर्माण केला? मग स्वरूपतात तरी भाग झाले नाही, 3 भाग त्याचे झालेलेच नाही.
आता शब्दी जे दिशे काही, आता ते म्हणतात मग ते शब्दाने जे दिसतं ते काय होतं? हां, तर ते म्हणतात शब्दाने जे दिसतं ना ते वृथा जाणावे, ते मिथ्या आहे असं जाणावं. शब्दाने मिथ्या आहे असं जाणावं म्हणजे शब्दाने आता शब्दाने दिसतं म्हणजे ते काय आहे, फक्त शब्द मात्र आहे. वाचारंभणे सत शब्द, चित शब्द आणि आनंद शब्द हे काय आहेत, फक्त वाणीनं उच्चारलेले शब्द आहे. आत्मस्वरूपात ते कोणत्याही अखंड आत्मस्वरूपात कधी भेद करत नाही. आणि त्या ऐक्याला आम्ही प्राप्त झालो. म्हणून तुकाराम महाराजांचा काल का परवा आपण अभंग सांगितला होता, निराभासी पूर्ण झालो समरस आणि अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अखंड एकरूपताच आत्म्याची ह्या पदाने दिसते. मग 3 पदं काय आहेत, तर ती जी 3 पदं आहे शब्दी दिशे काही, शब्दाने जे आत्म्याचं स्वरूप दिसेल ते अनावृत्त शब्द नाही. शब्द काय करतात, आत्मा स्वरूपावर असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करण्यासाठी उपयोगी येतात, आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्यासाठी नाही. म्हणून ते सच्चिदानंद शब्दसुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे. म्हणून माऊलीने एक अभंग दिलं, सच्चिदानंद पदो हे आरुतारे. सच्चिदानंद हा शब्द हे आरुतारे ना, त्याही परतातू गोवळा ना निजानंद रे, त्याही परतातू निजानंद. सच्चिदानंद शब्द हा काय आहे, अलीकडचा आहे आणि त्याच्या पलीकडचा तो खरा असणारा निजानंद जो आहे तो काय आहे, निजानंद पै हे ब्रह्म. असं आयुष्य जाणती ते योगी वर्म. ह्या ठिकाणी सच्चिदानंद पद हे सुद्धा अलीकडचे आहेत. सच्चिदानंद पदाचं लक्ष बरं का, सच्चिदानंद पदाचं लक्ष तो परमात्मा आहे. पुढं जाऊन सच्चिदानंद पदाचं लक्षही तो नाही, वाच्यही तो नाही, तो त्याचं स्वरूप असल्यामुळं त्या पदाला कधीही तो विषय होत नाही असे. मग ही पदं काय आहे, अहो आमच्या मूळ आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं सच्चिदानंद पदंसुद्धा वृथा आहेत, ऐका असं सांगायचं. आता त्यासाठी उदाहरण देतात ते 4 वयांमध्ये आणि नंतर 6व्या वहीमध्ये, रवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. उलट या ठिकाणी असे असज्जड दुःखाच्या व्यावृत्त्यर्थ कथन करण्यापेक्षा सच्चिदानंद पदाचंच वर्णन करणं हे अधिक संयुक्तिक आहे म्हणजे याच्यासाठी. म्हणून हे नाही जे पद आहे हे देली दीपन्यायाने दोन्हीकडेही लावावं, कारण ह्या ओव्यामध्ये वर्णन तसंच आले. असज्जड दुःखाचा अध्याहार करून केलेला अर्थ हा कनिष्ठच आहे, त्या ठिकाणी हाचा अर्थ करावा. कारण इथं स्पष्ट माऊलींनी पण 6व्या ओळीमध्ये याचं स्पष्टीकरण केलं आहे. 12व्या ओळीमध्ये पुन्हा त्याचं असज्जड दुःखाच्या व्यावृत्तीचं जरी सांगितलं असलं तरी ते काही विशेष गोष्ट आहे असं काही चिंता